तर मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल आणि गुरुवार आहे आज। तर रोजच्या प्रमाणे मित्रांनो, आपण मुलीला शाळेत सोडल्यावर 8 वाजता लॉग इन केलं। तर 8 वाजता लॉग इन केल्यावर आपण आज फक्त 3 तास सकाळी आपण बिझनेस केला, म्हणजे 11 वाजेपर्यंत आपण उबरला 550 रुपये केले होते। आणि 11 वाजता आपल्याला घरून फोन आला की बाबा काहीतरी काम आहे, घरी या। मग काय घरी जावं लागलं, बायकोचा फोन आला की जावं लागतं घरी। माझी अशी परिस्थिती मित्रांनो, कारण एक की माझी लहान मुलगी 1 वर्षाची, माझ्या बायकोकडून जर ती हँडल झाली नाही तर मग ती मला फोन करते, मग मला घरी जावं लागतं। तर ठीक आहे, 3 तासात आपण 8 ते 11 वाजेपर्यंत 500-550 रुपये अर्निंग झालं होतं आपलं उबरमध्ये। कसं काय सांगतो मित्रांनो, तर पहिली ट्रिप आपण काही 50 रुपयाची उचलली होती। तर ती ट्रिप उचलल्यानंतर आपल्याला बॅक टू बॅक ट्रिप लागत गेल्या, आपण पण मारत गेलो। आणि लहान आणि मोठी ट्रिप मारली ना मित्रांनो, काय होतंय सांगतो तुम्हाला, धंदा तुमचा लवकर कव्हर होतो, तुम्हाला कळत देखील नाही अरे कधी आपला एवढा अर्निंग झालं। आणि बॅक टू बॅक ट्रिप तुम्हाला पण बॅक टू बॅक ट्रिप मारत जावा तुम्ही। असं नाही की बाबा हे लहान आहे मी नाही उचलत, मोठी आली मी मोठी पण नाही उचलत, लहानच मारणार, मध्यमच मारणार। जी ट्रिप येईल ती उचला, तुमचं अर्निंग होणारच आहे। तर 11 वाजता आपण घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि 2 वाजता मुलीला आणायला गेलो मी। दुपारच्या उन्हात मित्रांनो जावं लागतं, 40 आणि 41, आता 41 डिग्री सेल्सिअस झालं आपलं पिंपरी चिंचवडचं टेम्परेचर। तर त्या टेम्परेचरमध्ये आपण मुलीला आणायला गेलो शाळेतून, घरी सोडलं 2:30 वाजेपर्यंत आणि आपण तसंच रोडवर आलो, परत ओला उबेरला लॉग इन केलं। तर ओलाला लॉग इन केल्यावर आपल्याला ओलाची पहिली ट्रिप आली काळेवाडीची, आपल्या गुरुद्वारा चौकातून काळेवाडीला सोडलं कस्टमरला। 124 रुपये काहीतरी बिलिंग झालं होतं। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा की उबर मी अनुभवतोय की उबर आपल्याला 2 दिवसापासून खूपच कमी पैसे देते। किलोमीटर 15.5 आणि 16 किलोमीटर द्यायला लागले, म्हणजे ते 5% टॅक्स कट करून सांगतोय तुम्हाला। तुम्ही हिशोब काढा, मी पण तुम्हाला दाखवतो की कसं हिशोब, म्हणजे काय हिशोब देता येते, कसं देते, कसं काढायचं असं। तुम्हाला जे तुमचं बिलिंग झालंय मित्रांनो, जे बिलिंग झालंय ना त्याला किलोमीटरने भागा तुम्ही, म्हणजे भागाकार करा किलोमीटरने। किती किलोमीटर आहे समजा, आता मला 54 रुपये बिलिंग केले माझं उबरने, मला 54 रुपये दिले, ठीक आहे। कॅश वेगळी असू शकते, कॅश दिली असेल 53 रुपये बिल झालंय, तर कॅश दिले असेल मला 57 रुपये, तर कॅशचा विषय वेगळा आहे। 53 रुपये बिलिंगला तुम्ही किलोमीटर जर समजा 3 किलोमीटर झाला असेल तर 3 किलोमीटरनी तुम्ही भागा 53ला, जो रेट येईल तो तुमचं किलोमीटर आहे असं पकडा। तर साडे मी काढल्यावर काल पण तसंच झालं, आज पण तसंच झालं की 15.5 रुपये किलोमीटर पडतंय उबरचं। मग मला सांगा, एनड्राईव्ह आणि उबरमध्ये काय फरक राहिला का? उबर कायमच कस्टमरच्या फेवरमध्ये असतं। काय माहिती म्हणजे काय भेटतं त्याला उबरवाल्यांना, काय सांगता येत नाही। कारण आणि त्याच्यात ओला चांगला रेट देतो आपल्याला, चांगले पैसे ओलामधून धंदा लवकर कव्हर होतो। त्याच्यामुळं मी पण ठरवलंय, आज पण मी जास्त बुकिंग मारलं, जास्त म्हणजे 500 रुपये ओलाचे केलेले आहेत। तर उद्यापासून पण मी जास्त ओलाच मारणार, उबर कमी मारणार त्या तुलनेत। असं नाही की मारणारच नाही, दोन्ही ॲप उपयोगात पडतं मित्रांनो। असं नका समजू की बाबा उबर भंगार आहे तर ते मारायचंच नाही। आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही ओलाचं भाडं घेऊन गेलं, तिकडून उबरचं भाडं पडणार आहे, फायद्यात आहे दोन्ही पण ॲप। फक्त एवढंच की कोणत्याही एका ॲपला जास्त प्रिफरन्स देऊ नका। आता समजा 60% तुम्ही जर ओला मारलं, 40% उबर मारा, असं माझं म्हणणं आहे। तर मित्रांनो, आपण आज ओलाला केले 500 रुपये, तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो। आणि उबरला 800 रुपयेपर्यंत आपण बिझनेस केलेला आहे। आणि बघा, आणि प्रायव्हेट जवळचं 160 रुपयाच्या झालेले आहेत। तर प्रायव्हेट आज कमी झाले, कारण जरा आज आपण संध्याकाळी दुपारून 3 वाजता जे आपलं 2:45ला जे लॉग इन केलं ते ओला उबेर दोन्हीच मारतोय, कुठं कोणी हात केला नाही आणि काय झालं नाही। तर मग बऱ्यापैकी 160 रुपयेपर्यंत झालेलं आहे प्रायव्हेट बुकिंगचे। आणि CNG आपण सकाळी मॉर्निंगला 260 रुपयाचा, कालचा CNG होता म्हणून ते 260चाच गॅस बसला, जास्त काही गॅस बसला नाही। तर अशा रीतीने जवळजवळ सगळा हिशोब करून आपल्याला 1100 समथिंग काहीतरी प्रॉफिट भेटलेलं आहे। तर पहा तुम्ही किती तास, आपण सकाळी 8 ते 11 किती झाले, हे 3 तास झाले। आणि संध्याकाळी 2:45, 3च पकडा,
3 वाजल्यापासून 9 म्हणजे हे 6 आणि हे सकाळचे 3 तास म्हणजे 9 तासात आपण 1100 रुपये सगळं CNG वगैरे जाऊन 1100 रुपये आपला आजचा प्रॉफिट आहे. कमी आहे पण ठीक आहे मित्रांनो, आपण काय दमलो नाही, आपण लोकलमध्येच फिरतो, आपण काय पुणे सिटीमध्ये घुसत नाही. कारण ट्रॅफिकची ॲलर्जी आहे मला, असं म्हणाला तरी चालेल. त्याच्यामुळे मला जिकडं ट्रॅफिक दिसलं मी तिकडचं भाडं उचलत नाही. लोकलमधून मारायचं मित्रांनो, लोकलमध्ये धंदा करायचा, लोकलमध्ये बिझनेस. जास्त किटकिट नाही, किरकिर नाही. ते ट्रॅफिकमध्ये जायचं, तिथं तुमचा CNG जाणार, तुमचे तिथे शरीराचे हाल होणार. एक तर ऊन किती मरणाचं आहे, उकडतंही मरणाचं. त्याच्यात सिटीत गेलं तिथं ट्रॅफिक असणार, तिथून परत रिटर्न तुम्हाला भाडं कुठलं पडतं नाही, काय माहीत नसतं तुम्हाला तिथलं की बाबा इथं ट्रिप वाजणार आहे, इथंच थांबू. त्याच्यामुळं लईतलं मी आता तुम्हाला सांगतो, पहाटे पुणे स्टेशनला जातो. पुण्याचं म्हणजे भाडं वाजलं तर मला मी पहाटे जातो, ते पण 8 वाजायच्या अगोदर. 5 वाजता मी जेव्हा लॉग इन करतो, म्हणजे लॉग इन म्हणजे शनिवार रविवार आणि शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवशी मी सकाळी लॉग इन करायचा प्रयत्न करतो 5 वाजता. कारण कसं आहे, माझा एरिया स्टुडंटचा एरिया आहे, तर इथून बरेच जण नाशिकचे म्हणजे नाशिक फाट्याला हे जातात, वल्लभनगरला जातात, पुण्याला जातात सकाळी पहाटे. तर मग ते फायद्याचं राहतं सकाळी, कारण ट्रॅफिक कमी असतं. भुंगाट जायचं आणि भुंगाटी यायचं. आता त्या दिवशी पण रविवारी लास्ट फोनवरचं भाडं होतं पुणे स्टेशनला. गल्लीतून आपल्याला पुणे स्टेशनला जायचं होतं. मी पुणे स्टेशनला किती 40 मिनिटात गेलो. सकाळी 22 किलोमीटरचं अंतर मी फक्त 35 ते 40 मिनिटात गेले. नाहीतर असा ट्रॅफिक जर अडकला 1-1.5 तास लागतो, 1 तास तरी लागतोच ऑलमोस्ट. तर मग पुणे स्टेशनला गेल्यावर 6 नंबरवरून लगेच मला तिथून कुठली तरी गाडी आली होती, तर तिथून मला सूस वाचलं. सूस ते झाले 270 रुपये उबरला. उबर खूप भाडं कमी देतं मित्रांनो. कॅश घेतली 270 आणि आम्हाला दिले 260 रुपये काहीतरी, 255. पण ठीक आहे, चला भेटलं नशीब, कारण MT यावं लागलं असतं. तर अशा रीतीने मित्रांनो आजचा आपला गुरुवारी 1100 रुपये प्रॉफिट आहे. मस्त आरामात आहे. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो मी 7 वाजता ओम शांती सेंटरला गेलो होतो. 7 ते 8 मी तिथं होतो, 8:20 पर्यंत. म्हणजे तुम्हाला सांगतो आज आपण फक्त 8 तास रिक्षा चालवलेली आहे. ते मी तुम्हाला सांगायचं विसरलो. मी 7 वाजता ओम शांती सेंटरला गेलो होतो, कारण मी आता 7 दिवसाचा कोर्स करत आहे मानसिक संतुलन म्हणजे मानसिक शांतीसाठी. आपल्या ओम शांतीचा 7 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यात आपला जवळजवळ 1.5 तास गेलेला आहे. म्हणजे आपण 8 तासच रिक्षा चालवलेली आहे आज. 8 तासात 1100 रुपये CNG सोडून. म्हणजे काय दुखतंय मला सांगा. बाहेर गेलं की एका दिवसाला 400 रुपयावर दिवसाला कामं करणारे लोक आहेत आजही. आता टाटासारख्या कंपनीत 16,000 रुपये पगार आहे. मला सांगा मग किती झाले. कसं मग त्याच्यापेक्षा आपलं रिक्षा भारी आहे ना. 1,000 रुपये अर्निंग दिवसाला, खाऊन पिऊन झोपून. दुपारी आपण मस्त एक तास जबर झोप काढली आणि फ्रेश झालो. तर ठीक आहे मित्रांनो, हे होती आजची अर्निंग. तर तुम्हाला मी स्क्रीनशॉट सगळे काढून तुम्हाला दाखवेल, तुम्ही समजून जा. आणि ते आपल्या व्हिडिओला जर तुम्ही आज नवीन भेट देत असाल तर व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा पूर्ण चॅनलला, आणि व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्या.